प्रत्येक जणाला कुठल्या ना कुठल्या अडीअडचणी संसारात, पैशाच्या म्हणा किंवा दुःखात, आजारपण, मग अशा एखाद्या श्रद्धेपोटी इथे येणार. आणि माझं श्रद्धा कशी पूर्ण गरम तेल अंगावर आलं पाहिजे, ते उलटी कापून भांगडे साहेबांचे पाहुणे त्या ठिकाणी जेवणाच्या या ठिकाणी तयारी केलेली आहे. काय म्हणतात त्याला, थरार पण पाहायला कुठेही जाऊ नका, आपला हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप थरारक आश्चर्यकारक असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. आता धामणगावला आलोय. जय बाबाजी हॉटेलचं नाव आहे, छोटंसं आहे, रोडच्या कडेलाच आहे. या ठिकाणी आपण चुलीवरचे पाववडे खाणार आहे. आणि बघा इकडं गॅस संपलाय, तर इकडं चुलीवर मस्तपैकी आपल्याला पाववडे खायला भेटणार आहे. आपण कटाच्या यात्रेला चाललोय, त्याचबरोबर आपण मध्ये कोथरूडच्या पुढे धामणगाव पाठ आहे, त्या ठिकाणी आपण पाववडा खाण्यासाठी थांबलो. पाववडा तयार करून झाला, आता आपण खायला बसलो. बरोबर बेसन शेंगदाण्याची चटणी आहे व का. आणि ग्रामीण भागातली खाद्यसंस्कृती या निमित्ताने प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते. जिल्हा यांचं या ठिकाणी